याविषयी बोलण्याकरता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, अमरावतीमध्ये कमानीचा वाद चांगलाच पेटलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं कमानीकरता म्हणून आंदोलन केलं जात होतं गेले 5 दिवस। आज मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। दरवेळी असे जेव्हा काही जातीय किंवा दोन समाजांमध्ये संबंधाने त्या संदर्भाने काही इश्यूज पुढे येतात त्यावेळेला चित्र असं आहे की गृह मंत्रालयाला असे इश्यू हाताळता येत नाही। अमरावती सारख्या ठिकाणी जर सगळ्या सरकारी परवानग्या घेतलेल्या असतील तर ही सरकारची आणि गृह खात्याची जबाबदारी आहे की तिथल्या त्या सगळ्या गोष्टी नीटपणे पार पडल्या पाहिजेत। परंतु त्या गोष्टी हाताळण्यापेक्षा अशा पद्धतीने लाठी हल्ला अश्रू करणं ही गृहमंत्र्यांची सातत्याने एक कार्यपद्धती ठरलेली आहे की आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, आम्ही लाठी हल्ले करून आंदोलन मोडून काढू शकतो आणि हे वाईट आहे। पण सुषमाताई, तुम्ही म्हणताय की थेट गृहमंत्रीच या सगळ्याला जबाबदार आहे कारण कायदा सुव्यवस्था त्यांना हाताळता आली नाही व्यवस्थित। पण दुसरा देखील एक मुद्दा उपस्थित होतोय, गेले 5 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन केलं जात होतं आपल्या मागणींकरता, पण असं म्हटलं जातंय कोणीही लोकप्रतिनिधींपैकी त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करण्याकरता पोहोचलं नव्हतं आणि त्यामुळेच आज आंदोलकांचा इतका भडका उडाला। म्हणूनच मी असं म्हणते की दर वेळेला जर लोक तुमच्याकडे मागण्या करतात, लोक इतक्या सनदशीर आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करतात तर ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत त्यांचे मुद्दे नीट समजावून घेतले पाहिजे। परंतु शासन आपल्या दारी किंवा इतर अजून असे काही उपक्रम आहेत की ज्याच्यामध्ये सरकारचा स्वतःचा डामडौल आणि दिखावा करण्यासाठी या सगळ्या सरकारी यंत्रणा वेठीस धरल्या जातात, ज्याचा परिणाम म्हणून जे जनतेचे प्रश्न आहेत त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यायला प्रशासनाकडे वेळच नाहीये। कारण प्रशासनाचा सगळा वेळ सरकार दरबारी जातोय गुजरेगिरी आणि मुजरेगिरी करण्यात आणि मग चिडून जाऊन या सगळ्या नंतरच्या घटना घडत राहतात ज्या अत्यंत वाईट आहेत आणि ज्या वारंवार प्रशासनावरची पकड किती ढिली आहे आणि किती ढिसाळ पद्धतीने प्रशासन चालू आहे ते दिसतं। अगदी सुषमाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।